इतक्या वेळ आपण खूप साऱ्या गोष्टींची माहिती आपल्या पेशंट्सना दिली आहे. पण पेशंट्सनी त्यांच्या अॅनेस्थेटिस्टना काही सांगाव्या, अशा मॅन्डेटरी काही गोष्टी असतात का? हो, सगळंच म्हणजे अॅनेस्थेटिस्ट इज युअर गार्डियन एंजल. त्यामुळे त्याच्यापासून तुम्ही काहीच लपवणं अपेक्षित नाहीये. सो बऱ्याचदा हल्ली आम्ही एक कॅटेगरी ऑफ पेशंट्स बघतो, की इन्शुरन्ससाठी काही गोष्टी त्यांनी डिस्क्लोज केलेल्या नसतात. हं. टू गेट कन्सेशन्स फॉर द इन्शुरन्स. सो काही सर्टन मेडिकेशन्स आणि काही किंवा कधी-कधी फॅमिली बरोबर आम्ही पेशंट बघत असताना ते लपवण्याची टेंडन्सी असते, की फॅमिलीला माहिती नसतं दॅट द पेशंट इज स्मोकिंग ओर ड्रिंकिंग. So, I still feel that your anesthetist should know practically everything about what you're taking or what medications you're taking, what addictions you have, what diseases you have. तुमचा आधीचा अनेस्थेशियाचा एक्सपिरियन्स कसा होता? काही आधी अनेस्थेशिया झाला आहे का? आणि छोट्या-छोट्या प्रोसिजर इन्क्लुडिंग तुमचा डेंटल काही प्रोसिजर झालेली आहे आणि त्यावेळेस तुम्हाला काही रिएक्शन्स आलेल्या आहेत का? काही ॲलर्जिक टेंडन्सीज आहेत का? व्हिच कॅन इन्क्लूड फूड ॲलर्जीज. आणि इव्हन तुमच्या काही टेंडन्सीज आहेत लाइक तुम्हाला डस्ट ॲलर्जी आहे किंवा तुम्हाला पोलन ॲलर्जी आहे, ज्यामुळे खूप सिग्निफिकंट रेस्पिरेटरी चेंजेस तुम्हाला होतात, इन्हेलर्स लागतात. या सगळ्या गोष्टींचा अनस्थेशियावरती परिणाम होतो. म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट तुम्ही सांगा, वेळ घ्या, त्याबद्दल डिस्कस करा आणि युअर अनेस्थेटिस्ट विल गो मोर प्रिपेअर्ड टू मेक इट व्हेरी सेफ फॉर यू. मला खूप खूप आनंद वाटतोय, की आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय. कारण मला खात्री आहे, की हा एपिसोड खूप सारे पेशंट सर्जरीच्या आधी बघणार आहेत. सर्जरीसाठी पेशंटचं इंटरॅक्शन हे कायम त्यांच्या सर्जन्सबरोबर होत असतं. अॅनेस्थेटिस्टबरोबर फारसं इंटरॅक्शन होत नसतं. त्यामुळे पेशंट्सनी त्यांच्या अॅनेस्थेटिस्टवर विश्वास कसा ठेवावा याच्याबद्दल तू काय सांगशील? सो हे खूपच महत्त्वाचं डिस्कशन आहे. म्हणजे मी एक तुला छोटी गोष्ट सांगते, की वी रिसेंटली ऑपरेटेड अ व्हेरी व्ही-आय-पी पेशंट अँड अ सर्जन वॉज फ्लोन इन फ्रॉम समवेअर आउटसाइड, बट दे डिडंट बॉदर आस्किंग हू वॉज द अनेस्थेटिस्ट. म्हणजे इट वॉज व्हेरी, व्हेरी सरप्रायझिंग फॉर मी बिकॉज प्रॅक्टिकली एव्हरीथिंग अबाउट द पेशंट अँड द प्रोसिजर वॉज व्हेरी स्मॉल. छोटी प्रोसिजर होती रिलेटिव्हली आणि रिलेटिव्हली लो रिस्क होती. पण द पेशंटच्या मेडिकल कंडिशन्स इतक्या जास्त होत्या, की तो सर्जरी अॅनेस्थेशियासाठी हा सर्जरीपेक्षाही जास्त हाय रिस्क पेशंट होता. सो दे वर ओके, की मला कोणीही अॅनेस्थेशिया दिला तर चालेल, पण मला सर्जन हाच पाहिजे. यू शुड डेफिनिटली आस्क तुमच्या अॅनेस्थेटिस्टचे क्रेडेन्शियल्स काय आहेत? त्यांचे एक्सपिरियन्सेस काय आहेत? तुम्ही ज्या प्रकारची सर्जरी करता आहात, तर त्यामध्ये तुमचा सर्जन किती निष्णात आहे, हे जसं तुम्ही बघता, तसं तुमच्या अॅनेस्थेटिस्टचा एक्सपिरियन्स त्याच्यात आहे का? हे पण बघणं खूप गरजेचं आहे. आणि इफेक्टिव्हली सर्जन इज ऑपरेटिंग ऑन वन ऑर्गन or one system at a time. But the anesthetist is taking care of every other organ and system in your body. So you always remember that anesthetic is equally and sometimes even more essential in the surgery outcome of the surgery than the surgeon himself. इंटरेस्टिंगली मला असं वाटतं, की ज्या गोष्टी चांगल्या असतात ना, त्या गृहीत धरल्या जातात. सो परमेश्वर कृपेने भारतातलं अॅनेस्थेशियाचं ट्रेनिंग हे इतकं युनिफॉर्मली चांगलं आहे, की हेड एंडला चांगला अॅनेस्थेटिस्ट असणार हे गिव्हन आहे. कदाचित जसं त्या पेशंटनी विचारलं नाही, की मला अॅनेस्थेटिस्ट कोण असणार आहे, तसं जो फ्लाइंगहून इकडे आलेला सर्जन होता, त्यांनीही विचारलं नाही, की या प्रोसिजरला अॅनेस्थेटिस्ट कोण असणार आहे. इतके भारतातले अॅनेस्थेटिस्ट हे कॉम्पिटंट आहेत आणि ही खरंच अभिमानाची बाब आहे. पण नक्की ही माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि हा खूप खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे. वन ऑफ द मेजर रिझन पेशंट्समध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी पसरतात त्याचं कारण Google आहे. काय सांगशील याच्याबद्दल? Googleच्या मी अगेन्स्ट नाहीये किंवा एआय. आय वुड रादर से मोर दॅन Google इट इज एआय. बट आपली एक ह्युमन टेंडन्सी असते, की आपण निगेटिव्ह गोष्टी खूप जास्त पिकअप करतो. आणि कॉम्प्लिकेशन्स किंवा रिस्क ह्या ज्या गोष्टी ज्या पिकअप करण्याची आपली टेंडन्सी आहे, त्यामुळे आपण अननेसेसरीली स्ट्रेस घेऊन घाबरून जाऊ शकतो. सो डेफिनेटली वाचा. इट इज इम्पॉसिबल, नियर इम्पॉसिबल टू स्टॉप एनीबडी फ्रॉम अप्रोचिंग Google or AI nowadays. And in fact, AI can become an integral part of even modifying the way we are practicing the medicine itself. So it is a tool. But again, it is a tool and it is in the hand of somebody and how that tool generates the result is totally on how you perceive it. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे
एआय हा माहिती देणारी गोष्ट आहे, पण तो तज्ञ नाहीये. त्यामुळे तुम्ही वाचा, नक्की वाचा. ते प्रश्न लिहून आणा आणि तुमच्या अॅनालिस्टला विचारा. सो दॅट तुम्हाला त्याचं ॲक्चुअल रिस्क सर्टिफिकेशन काय आहे किंवा त्याच्यात खरोखर किती तथ्य आहे, हे तुम्हाला तुमचा अॅनालिस्टला समजावून सांगू शकतो. तुमचा ट्रीटिंग सर्जन हा जसा तुमचा डॉक्टर आहे, तसं त्या सर्जरीमध्ये आणखी एक क्वालिफाईड डॉक्टर इन्व्हॉल्वड असतो, ज्याला आपण अॅनेस्थेटिस्ट म्हणतो आणि त्यालाही तुम्ही आवर्जून भेटा. तो कोण आहे? त्याचं ट्रेनिंग काय आहे? त्याच्याशी एक 2-5 मिनिटं समजून घ्यायला हरकत नाही आणि त्यालाही तितकंच तुमच्या सर्जन इतकंच तुम्ही लक्षात ठेवा, असं म्हणेन. ह्या एपिसोडच्या कन्क्लुडिंगला तुला काही पेशंट्सना सांगावसं वाटेल? मी कॉन्फिडन्स देऊ इच्छिते अॅनेस्थेशियाबद्दल पेशंटला, की सर्जरी जेवढी गुंतागुंतीची आहे आणि अॅनेस्थेशिया पण तेवढाच गुंतागुंतीचा असला, तरी त्यासाठी आम्ही खूप वेल ट्रेन्ड असतो आणि त्यासाठी देअर आर मल्टिपल चेकलिस्ट ज्या म्हणजे लिटरली अगेन आय एम कमिंग बॅक टू द सेम थिंग, की विमान उडवण्यासाठी ज्या चेकलिस्ट असतात, त्या चेकलिस्ट आम्ही फॉलो करत असतो आणि इट इज व्हेरी, व्हेरी प्रोटोकॉलाइज्ड आणि again, as you said, the training in anesthesia in India in general is world class. So there is nothing which we are doing which is substandard or not at par at the world stage. All those medicines are available to us, all that machinery is available to us आणि ते सगळं स्टँडर्ड जे आहे ते आपण फॉलो करतो. आणि खूप छान ब्रांच आहे, खूप फॅसिनेटिंग आहे, एक इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन देणारी ब्रांच आहे. कारण जे काही आम्ही करतो त्याचा रिझल्ट आम्हाला देण्यासाठी खूप गॅजेटरी आहे, जी आम्हाला लगेच फीडबॅक देते. आम्हाला अलार्म सिस्टम्स असतात इन प्लेस, ज्या आम्हाला कळवतात, की तुमच्या ह्या गोष्टी रेंजमध्ये नाहीये. तुम्ही त्या रेंजमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. आणि औषधं पण जी अवेलेबल आहेत सध्या, देअर ती इज मिनिट टू मिनिट अत्यंत मॉनिटरिंग अँड मिनिट टू मिनिट इंटरव्हेन्शन. Absolutely. And that literally changes the outcome of the surgery and anesthesia. And because anesthesia is so safe, the surgery is advancing more and more. And in fact, we are tackling more and more high risk patient to better outcomes. And we are allowing those patients to undergo surgery very, very safely. So it is very essential branch. म्हणजे इथपासून सुरुवात असते, की मला लोकं म्हणजे नातेवाईक विचारतात, की इंजेक्शन दिल्यानंतर तुम्ही काय करता? भुलेचं इंजेक्शन दिल्यानंतर तुम्ही तिकडेच थांबता का? हे या लेव्हलचा इग्नोरन्स आहे. आणि इव्हन जनरली अॅनेस्थेटिस्टचा रोल काय आहे? की मग अॅनेस्थेटिस्ट हा डॉक्टर आहे की नाही इथपासून सुरुवात आहे. की तुम्ही डॉक्टर असता का? म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात का? की तुम्ही काहीतरी कोर्स करून अॅनेस्थेटिस्ट झाला आहात? सो अॅनेस्थेशिया ही नॉट ओन्ली पोस्ट ग्रॅज्युएट ब्रांच आहे. ती सुपर स्पेशलायझेशन ब्रांच पण आहे. डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ सर्जरीज वी आर डूइंग, वी मॉडिफाय अँड वी कंटिन्युअली ट्रेन आवरसेल्व्हज. आणि जस्ट लाइक एनी अदर मेडिकल ब्रांच, ती कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग ब्रांच आहे आणि टुवर्ड्स गेटिंग मोर अँड मोर सेफर. So this is what I want to tell all the patients, that please consider who is your surgeon, but also consider who is your anesthesiologist and what are we going to do with you when you are asleep and how we are going to monitor you. हे प्रश्न नक्की विचारा. तो रॅपो झाल्यामुळे तुम्ही आणि तुमचे नातेवाईक हे निश्चिंत राहतील आणि सर्जरी नंतरचे आणि पोस्ट ऑपरेटिव्ह जे आउटकम्स असतात त्याच्याबद्दलचे सरप्राइजेस तुम्हाला मिळणार नाहीत. आणि सगळे मिळून इट्स अ कलेक्टिव्ह टीम वर्क. इट इज नॉट वन पर्सन ओव्हर दी अदर, including the patient and the family themselves. So we can collectively improve and get better outcomes in these situations. ग्रेट. अॅनेस्थेशिया, अॅनास्थेटिस्ट याच्याबद्दलचे सर्व गैरसमज आपण पेशंटचे दूर करू शकलो या मधून असं मला वाटतंय. पेशंटसाठी, पेशंटच्या नातेवाईकांसाठी, डॉक्टर्ससाठी, सर्जन्ससाठी आणि फॉर दॅट मॅटर अॅनास्थेटिस्टसाठी सुद्धा ही सीरीज एक छान व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकेल असा मला कॉन्फिडन्स आहे आणि ह्या कॉन्फिडन्सवरच आपण ही सीरीज इथे थांबवूया. थँक यू सो मच. थँक यू सो मच. आणि हा प्लॅटफॉर्म जो मिळाला आहे मला वाटतं हा खूपच उपयोगाचा आहे आणि आय होप की खूप लोकं याचा उपयोग करतील. आणि नॉट ओन्ली आय वुड लाईक टू टॉक अबाउट दी अदर पॉडकास्ट इन द सीरीज ऑल्सो. आय हॅव गॉन थ्रू देम आणि खूपच महत्त्वाची माहिती आणि खूप हेल्पफुल आहे. खूप सोप्या पद्धतीने मांडलेली माहिती आहे आणि आय रिअली होप अँड विश दॅट दिस इज युटिलाइज्ड बाय एव्हरीवन. थँक यू. थँक यू सो मच.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.